श्री गणेशाय नमः. ओम स्वामी राजाय नमः. प्रेम हे जगाचे सौंदर्य आहे. इतरांशी प्रेमाने वागणे ही आपल्या आत्म्याची सजीवता आहे. हे दर्शवते. आयुष्य ही एक सुंदर कविता आहे, जिच्या प्रत्येक ओळीत एक नवीन अर्थ लपलेला आहे. आपल्या जीवनाच्या कवितेला सुंदर बनवा. जीवनातील प्रत्येक क्षण एक अमूल्य रत्न आहे. तो जपून ठेवा आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. समाधान हे जीवनाच्या सर्वात मोठ्या संपत्तीपैकी एक आहे. जे काही आपल्याकडे आहे त्याचे समाधान मानून चला. मित्रत्व ही जीवनाची सर्वोत्तम कला आहे. एक चांगला मित्र हजारो रुपयांच्या संपत्तीपैकी अधिक मौल्यवान असतो. सकारात्मकता ही एक तुमच्या आत्म्याची भाषा आहे. ती बोलू द्या आणि तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षणाला अर्थपूर्ण बनवा. वेळ हा अमूल्य आहे. प्रत्येक क्षणाला मोल द्या. आज जे काही करू शकता ते उद्यावर ढकलू नका. अपयश हे यशाच्या प्रवासाचे स्थानक आहे, त्यांचा अंत नाही. प्रत्येक अपयशात एक नवीन शिकवण घेऊन चला. आयुष्य हे एक संग्रह आहे, ज्यात प्रत्येकाच्या कहाण्या आहे. तुमची कहाणी इतरांना प्रेरणा देणारी बनवा. आयुष्याची गुरुकिल्ली म्हणजे अनुभव, जो तुम्हाला अशी देईल जी कोणतीही पुस्तकात सापडणार नाही. तरंगत नसतो आम्ही कुठल्याही लाटेवर, आम्ही फक्त चालतो स्वामी दाखवलेल्या वाटेवर. प्रेमळ स्वामी भक्तांनो, कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते. आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी लागते. मैत्रीचे धागे हे कोड्यापेक्षाही बारीक असतात, पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात. तुटले तर श्वासानेही तुटतील, नाहीतर वज्राच्या घात्यानेही तुटणार नाही. प्रेमळ स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आनंद म्हणजे नेमकं काय? तर आनंदी होण्याचे वेगवेगळे कारण आहे. त्याला एका शब्दाने व्यक्त करणे कठीणच. एखादी गोष्ट जी आपल्याला समाधानी करत असेल तर त्या समाधानाला सुद्धा आनंद म्हणू शकतो. प्रत्येकाच्या जीवनात सुखदुःख या गोष्टींचा समावेश असतोच. माणसाच्या मनाप्रमाणे गोष्टी झाल्यावर आनंद आणि मनाच्या विरुद्ध झाल्यावर दुःख. संपूर्ण जीवनात या दोन परिस्थिती खूप महत्त्वाच्या आहे, कारण या दोन परिस्थितीमुळे माणसाला कळतं की खरं कोण, खोटं कोण. आयुष्यात दुःख तर पावलापावली आहे, पण तोच व्यक्ती महान ज्याने दुःखातही स्वतःला धीर देत त्यावर हसून मात करतो. आयुष्य खूप सुंदर आहे. देव म्हणतो, सुख जवळ पडे आणि दुःख पर्वता एवढे. आयुष्यात दुःखाचा डोंगर असला तरीही आपण हसत राहून समस्यांना सामोरे गेले पाहिजे. जगावे असं की बाकीच्यांनी आपलं उदाहरण देत आयुष्य जगलं पाहिजे. आनंदी राहण्याचा एकच मंत्र, अपेक्षा स्वतःकडून ठेवायच्या, इतरांकडून नाही. इतरांकडून ठेवल्या तर त्यांचा भंग झाल्यावर आपल्याला त्रास होतो. म्हणून त्यावर विश्वास ठेवा. या जीवनात पुढे चलत राहा. खरा आनंद दुसऱ्या देण्यात असतो, कुणाकडून घेण्यात किंवा मागण्यात नसतो. एखादी व्यक्ती तुम्हाला चांगली वाटत असेल तर तुम्ही त्याच्यापेक्षाही चांगले आहात, कारण इतरांना चांगलं पाहण्याची नजर तुमच्याकडे आहे. कुठंतरी रमून गेल्याशिवाय माणूस सुखी होत नाही. चांगली भूमिका, चांगले ध्येय आणि चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात. ही मानसिक सवय आहे. तुम्ही जितके स्वतःला सुखी समजाल तितके सुखी व्हाल. क्षणभर गोष्टीतील सुख असतं, फक्त ते जगता यायला हवं. गेलेला वेळ तो नाही येणार. काय माहीत तुला हसवणार की रडवणार. जे जगायचे तुला ते या क्षणाला जगून घे. या क्षणाला मी पुढच्या क्षणापर्यंत नाही अडवू शकणार. म्हणून नेहमी आनंदी राहा.
भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा खिसा या जगातील माणसं दाखवतो. जगात काय बोलत आहात यापेक्षा कोण बोलत आहात याला महत्त्व आहे. परिस्थिती हा अश्रूंचा कारखाना आहे. समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये परीक्षा असते. कारण समजण्यासाठी अनुभवाची कस लागतो तर समजून घेण्याची मनांना मोठेपणा लागतो. समाजातील खोलच्या वर्गातील तोपर्यंत बुद्धिमत्ता, नैतिकता, प्रगती आणि समृद्धीचा विकास होणार नाही जोपर्यंत त्यांना शिक्षण दिले जाणार नाही. विजेता वेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते प्रत्येक गोष्टी वेगळेपणाने करतात. तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्की समजा तुमची प्रगती होत आहे. दुसऱ्यांना थोडे सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःखी सहन करायला काय हरकत आहे? कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणतेही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. मोठा अधिकार, संपत्तीचा चिरकाळ भरोसा मानू नये. ऐतिहासिक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे. निष्कर्म करत राहावे. प्राण गेला तरीही दुसऱ्यांची जीवहानी, दुसऱ्यांची हिंसा करू नये. मनुष्य जन्मताच कधीच भाग्यवान नसतो. त्याचं नशीब कर्माने घडते. आपल्याजवळ असलेल्या लहान गोष्टीत आनंदी व्हा. सकारात्मक हे जीवनाची सर्वोत्तम कला आहे. ती आपल्याला आधारातून प्रकाशात घेऊन जाते. स्वतःशी खरे राहणे हे जीवनातील सर्वात मोठे यश. इतरांच्या अपेक्षेपेक्षा स्वतःच्या संतुष्टीला महत्त्व द्या. जीवन हे एक अनमोल भेट आहे. त्यांचा आनंद घ्या आणि प्रत्येक क्षणाला अनमोल बनवा. आयुष्यातील आपले सर्वात मोठे शिक्षक हे आपले अनुभव आहे. ते आपल्याला यशस्वी होण्यासाठी आवश्यक धडे शिकवतात. मनातलं ओळखणारी आई आणि भविष्य ओळखणारा बाप हेच एक जगातील ज्योतिष आहे. आयुष्यातील सर्वात मोठी शिक्षा म्हणजे स्वतःला समजून घेणे. तेव्हा स्वतःला समजून घेता तेव्हा जगाशी संवाद साधणे सोपे जाते. आशा ही तेजस्वी प्रकाशाची किरण आहे जी अंधारात दिशा दाखवते. आशेच्या शक्तीवर विश्वास ठेवा. मैत्री ही जीवनाची अमृत आहे. एक खरा मित्र हजारो पुस्तकापेक्षा अधिक शिकवू शकतो. आनंद हा आपल्या आतून येतो, बाहेरून नाही. आपल्या आत्म्याच्या आनंदाला जगासमोर उजाळू द्या. मैत्री ही जीवनाची अमृत आहे. एक खरा मित्र हजारो पुस्तकापेक्षा अधिक शिकवून जातो. प्रेमळ स्वामी भक्तांनो, असेच प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.